सर्वांना जय भीम, जय भारत, जय संविधान. विश्ववंदनीय विश्वशांती दूत, करुणेचा करुणासागर, तथागत सम्यक संबुद्ध यांना पंचांग प्रणाम करते. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, स्त्रियांचे उद्धार करते महात्मा ज्योतिबा फुले, स्त्रियांना व्यवस्थितेच्या जोखंडातून मुक्त करून समतेचा मार्ग दाखवणारे युगंधर युगपुरुष. त्याचप्रमाणे माता जिजाऊ, माता अहिल्या, माता सावित्री, माता भीमाई, माता रमाई यांच्या या सर्व महान मातांना, त्यांच्या आचरणाला, विचाराला तिवार अभिवादन करते. त्याचप्रमाणे बहुजनांची एकमेव शिखर संस्था भारतीय बौद्ध महासभा या सर्व कार्यकारिणीला जय भारत, जय संविधान. तसेच ऑनलाईन उपस्थित सर्व श्रोतेजनांच्या प्रती मंगल मैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करते. ऑनलाईन उपक्रमामध्ये सर्वांचे स्वागत करते. त्याचप्रमाणे आपल्या आयोजक ग्रुपचेही स्वागत करते. आपले आयोजक ग्रुप आहेत बहुजन हिताय, बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र आणि द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर या तिन्ही ग्रुपचे मी स्वागत करते. त्याचप्रमाणे तांत्रिक नियोजन करणारे आदरणीय मुकेश माणी गायकवाड यांच्या तांत्रिक नियोजनाला अनेक मंगल मैत्री भावना या ठिकाणी करते आणि आपलेही स्वागत करते. संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होत असलेल्या व्याख्यानमालेमध्ये आजचे पुष्प 1043 या अनुषंगाने आजचे पुष्प गुंफणारे पुणे जिल्हा शाखा भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष, केंद्रीय शिक्षक तसेच बोधाचार्य आदरणीय RD गायकवाड सर. बौद्ध जीवनमार्ग या विषय घेऊन आपल्याला ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत आदरणीय RD गायकवाड सरांना मी आदरभावे विनंती करते की आपण आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. आदरणीय RD गायकवाड सर. सर्वांना सविनय जय भीम. जय भीम. तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, प्रतिमांना प्रथम अभिवादन. त्याचप्रमाणे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या संरक्षक आदरणीय महाउपशिका मीराताई आंबेडकर यांच्या धम्म कार्य त्यागात्रीवर वंदन. संस्थेचे कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर तसेच सल्लागार बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात्यागात्रीवर वंदन. आज जो 1043 आपला जो प्रवचन मालिकेतला कार्यक्रम आहे की विषय आहे तो प्रथम मला दिला त्याबद्दल मी प्रथमतः सर्व जगाचे आभार मानतो. उपस्थित सर्व जे ऑनलाईन प्रवचन ऐकत असलेल्या सर्वांना आणि त्यांच्या घरी कोण असेल त्या सर्वांना सविनय जय भीम करतो. तसेच संविधान समीक्षा समिती या समितीचे सर्व पदाधिकारी किंवा जे कोण सर्व नियोजन करणारे असतील सर्वांना माझा सविनय जय भीम. त्याचप्रमाणे आता ताईंनी 3 संघटनाचे नाव घेतले मला माहित नाही, पण त्यांचं देखील ह्या कार्यामध्ये मोठे योगदान आहे. तर त्या तिन्ही संघटनांना मी सविनय जय भीम करतो. प्रथमतः मला जो विषय दिलेला आहे बौद्ध जीवन मार्ग, तर हा विषय मला प्रथम दिल्यामुळं मी मुकेश गायकवाड यांना धन्यवाद देतो. कारण मी पाहिलेलं आहे, कारण तुमच्या आपल्या ह्या समितीच्या अनेक कार्यक्रमात मी ऐकलेले आहे तेच विषय पुन्हा येत राहतात. आता मुकेश गायकवाड म्हणजे मला म्हणाले, गुरुजी तुम्ही विषय द्या. म्हटलं तुम्ही 2 विषय द्याल तर मी देईल. नाही तुम्हीच निवडा विषय. आता पुन्हा तेच विषय द्यायचे आणि तेच ऐकायचं. म्हटलं आता मी जर विषय घेतलेला असला, हा काय फार महत्वपूर्ण आणि फारच म्हणजे वेगळा विषय असं नाहीये. बौद्धांचा जीवन मार्ग हा आपल्या रेग्युलर सर्वांच्या ऐकण्यातला विषय आहे. हा विषय मी जो घेतला बुद्ध अँड धम्मा
जे बाबासाहेब आंबेडकरांनी हे लिहिलेलं आपला धम्मग्रंथ लिहिलेला आहे त्यातल्या 4था खंडातनं घेतलेलं आहे. आणि यावरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे बुद्धांचे विचार त्यात दिलेले आहेत. आणि ते बुद्धाचे जे विचार आलेत, मला वाटतं जवळजवळ 11-13 बाबासाहेब आंबेडकरांनी 13 जे भाग केलेले आहेत जीवन मार्गाचे. ह्या 13ही भागामध्ये तथागत भगवान बुद्धांचे जवळजवळ 20 ते 25 धम्मपद आलेली आहेत. आणि त्याचं ट्रान्सलेशन ह्या जीवन मार्गामध्ये केलेलं आपल्याला दिसेल. आपण जर बारकाईने जर अभ्यास केला, पाहिलं तर नक्की धम्मपदच आपल्याला धम्मपदावरच हा विषय घेतलेला आहे. कारण म्हणजे भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रसार जगात व्हायला एकच कारण आहे, ते म्हणजे धम्मपद. आणि धम्मपद म्हणजे माणसाचे जीवन जगण्याची कला किंवा जीवन जगण्याचा उत्कृष्ट एक नमुना आहे. म्हणजे मानवाच्या कल्याणाचा, विकासाचा ह्या धम्मपदामध्ये उपदेश शिकवून भगवान बुद्धांनी दिलेले आहे. त्याचेच 25 जवळजवळ धम्मपदे हा याच्यामध्ये घेतलेले आहेत. आपल्याला माहिती आहे नीती आपल्या धम्माचा जो मेन हे आहे, गाभा किंवा मेन उद्देश किंवा जो आपला धम्म ज्याच्यावर आधारित आहे असा जो मार्ग आहे, म्हणजे असे जे आहे ते नीती. म्हणजे तथागत भगवान बुद्धांनी अहिंसा, शांती, मैत्री, समता, स्वातंत्र्य, न्याय याची शिकवण दिली. हे संदेश त्याने आपल्याला धम्मातून दिलेले आहेत. बुद्धाने आपल्या धम्माचे 3 भाग पाडलेले आहेत. कोणते? धम्म, अधम्म आणि सद्धम्म. बौद्ध धम्म समजण्यासाठी ह्या 3 वर्गाचे आचरणानंतर अध्ययन खूप आवश्यक आहे. कारण अध्ययन केल्याशिवाय आपल्याला पुढचा तो मार्ग समजणार नाही आणि आचरणाची दिशा आपल्याला ठरवता येणार नाही. बौद्ध धम्मात बुद्ध शुद्ध आचरणाची नीतीची आवश्यकता आहे. बौद्ध धम्म आचरणावरती आधारित आहे. बौद्ध धम्मावरती इतर देव किंवा अंधश्रद्धा किंवा इतर कर्मकांड याच्यावरती बौद्ध धर्म आधारित नाही. तो केवळ म्हणजे आचरणावरती अवलंबून असल्यामुळे धम्मात नीतीला महत्व आहे. आचरण कशामुळे होतं? नीतीमुळे होतं. आणि नीती त्यामुळे धम्मामध्ये नीतीला महत्व आहे. आता कुठलाही धर्म पाहिला आपण, कुठलाही, प्रत्येक धर्मामध्ये नीती हे आपल्याला पाहायला मिळते. परंतु सर्व धर्मांचा मूळ हे नीती नाही. प्रत्येक धर्माचं मूळ काय आहे? नीती नाही. केवळ आणि केवळ बौद्ध धर्माचंच मूळ म्हणजे बेस हा नीतीवरती आधारित आहे. अशा प्रकारे नीती ही इतर धर्मामध्ये नीती ही रेल्वे असते, रेल्वेचे डबे असतात. काही डबे जोडले जातात, डबे काढले जातात. तर इतर धर्मामध्ये रेल्वेच्या डब्याप्रमाणे हा नीती डबा त्यांना जोडला जातो. आणि ज्यावेळेस त्या नीतीची आवश्यकता असते त्यावेळेस तो डबा जोडला जातो, आणि ज्यावेळेस नीतीची आवश्यकता नसते त्यावेळेस तो डबा काढला जातो. परंतु बौद्ध धम्मामध्ये नीती ही प्रासंगिक व आकस्मित नाही. म्हणून नीती ही धम्मात त्यांना 100% महत्व नाही, कुठल्या इतर धर्मामध्ये. पण बौद्ध धर्मामध्ये 100% महत्व आहे. त्याचप्रमाणे बौद्ध धर्मात नीतीला महत्व आहे, आता मी सांगितलंय. बौद्ध धम्म संपूर्ण धम्मावरती नीतीचा प्रभाव दिसतो. बौद्ध धम्मात धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म. नीती हेच धम्माचं सार आहे, हे लक्षात घ्या. धम्मात देवाला स्थान नाही. धम्मात देवाला स्थान नाही. फक्त आणि फक्त नीतीला स्थान आहे. देवाचे स्थान कुणी घेतलेले आहे? नीतीने. आणि अशा प्रकारे बौद्ध धर्मामध्ये नीतीला खूप महत्व आहे. खऱ्या अर्थात नीती म्हणजे काय? तर खऱ्या अर्थात माणसातील भ्रातृभाव
म्हणजे जे बंधुत्वाचे संबंध असतात माणसामध्ये, आणि ते चांगलं म्हणजे त्यामध्ये पावित्र्य असतं, मांगल्य असतं, तर त्याला काय म्हणतात? नीती म्हणतात. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, धम्म म्हणजे नीती, धम्म म्हणजे म्हणून धम्म पवित्र आहे, तसेच नीतीही पवित्र आहे. ज्यावेळेस एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीशी आला की नीती नीती म्हणजे ज्यावेळेस नीती केव्हा सुरू होते? एकटा असं होईल का सुरू? नाही. ज्यावेळेस दोन व्यक्ती आले, तर त्यांचे जे संभाषण होतं, त्या संभाषणाचे जे म्हणजे जी क्वालिटी किंवा आपण जे काय म्हणजे जे संबंध ज्या प्रकारचे असतात, त्यातनं ते नीती स्पष्ट होते. नीतिवान होण्यासाठी माणसाला धम्माचरणाची आवश्यकता असते आणि नियमावलीची आवश्यकता असते. आणि ही नियमावली दुसरं तिसरं काही नसून बौद्ध धम्माचा जीवन मार्ग आहे. म्हणजे बौद्ध धम्माचा जीवन मार्ग काय आहे? की आचरण, शुद्ध आचरण, पवित्र आचरण कसं ठेवायचं, कशा प्रकारे ठेवायचं, हेच भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी 13 याच्यामध्ये ते दिलेलं आहे. आता प्रत्येक धर्म संस्थापकाचं काय आपण किंवा आपली शिकवण दैवी असल्याचं हक्क सांगतात. प्रत्येक संस्थापक काय म्हणतात? धर्म संस्थापक आपली शिकवण ही दैवी असल्याचं हक्काने सांगतात, हक्काने. उदाहरणार्थ मोजेस, येशू ख्रिस्त, कृष्ण यांनी आपली शिकवण ही दैवी असल्याचं सांगितलेलं आहे. परंतु बुद्धाने असा दावा केलेला नाही. बुद्ध म्हणतात, आपण माणसासारखे आहोत. माझा संदेश म्हणजे एका माणसाने आपणास दिलेला संदेश आहे. माझा संदेश म्हणजे माणसाला निर्वाणाकडे नेणारा आहे, सत्य मार्ग आहे, जगातील सर्व मानवास लागू आहे. त्याने एक प्रत्येकास प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. भगवान बुद्धाने म्हणजे असं कुठलंही बंधन नाही, स्वातंत्र्य दिलेलं आहे, न्याय दिलेला आहे, समता दिलेला आहे. म्हणजे ज्या काही शंका असतील धर्माविषयी त्या विचारण्याचा अधिकार भगवान बुद्धाने प्रत्येकाला दिलेला आहे. आणि ते भगवान बुद्ध म्हणतात, जर तुम्हाला पटलं तर स्वीकारा. म्हणजे एवढे स्वातंत्र्य दिलेले आहे. पण बाकी धर्मांमध्ये ते स्वातंत्र्य नाही. जर तुम्ही कुठला अक्षर जरी घेतला तर आपण पाहतो कसला रक्तपात होतात, दंगली होतात. परंतु बौद्ध धर्मामध्ये तो प्रकार आपल्याला पाहायला मिळत नाही. भगवान बुद्धांचे विचार म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय यावर आधारित असल्याने, तसेच त्यांची शिकवण प्रज्ञा, शील, करुणा, मैत्रीभाव वाढवणारी असल्यामुळे त्याने दाखवलेले जाती जीवन मार्ग हा मानवाच्या कल्याणाचा आहे आणि दुःखमुक्तीचा आहे. तर अशा प्रकारे हा जीवन मार्ग काय आहे हे मी आपल्याला थोडक्यात म्हणजे सांगणार आहे. आणि बौद्ध जीवन मार्ग 13 भाग सांगितलेले आहेत. काय? सत, असत आणि पाप. दुसरा लोभ आणि तृष्णा. तिसरा आहे क्लेश आणि द्वेष. चौथा आहे क्रोध आणि वैर. मन, मनुष्य आणि मनोमल. आपण आणि आत्मविजय. प्रज्ञा आणि सत्संगती. विवेकशीलता आणि एकाग्रता. जागरूकता आणि धैर्य म्हणजेच अप्रमाद आणि वीर्या. दुःख, सुख, दान आणि कर्म. आणि 11वा आहे ढोंग. आणि 12वा जो आहे सम्यक मार्गानुसरण. आणि जो 13वा सांगितलाय बाबासाहेबांनी, सद्धम्म आणि असद्धम्म यांचा संकलन करू नका. तर ह्या 13 मार्गाचे मी आपल्याला थोडक्यामध्ये धावतं का होईना विश्लेषण करणार, जे आपल्याला समजेल असं मी सर्वात सांगणार आहे. आता सत आणि असत आणि पाप म्हणजे काय? शुभ कार्य करीत राहा. सत म्हणजे कुशल, असत म्हणजे अकुशल. सत म्हणजे शुभ कार्य करीत राहा, अकुशल म्हणजे असत म्हणजे अशुभ किंवा अकुशल कार्य करू नका, आणि पाप कर्म करू नका. हा झाला पहिला मार्ग. त्याचे विश्लेषण मी नंतर करणार आहे. लोभ आणि तृष्णा. लोभ व तृष्णेच्या आहारी जाऊ नका. म्हणजे भगवान बुद्धांच्या मार्गामध्ये पहा, जे म्हणजे जीवन मार्ग आहे, की हे मार्ग तुम्ही जर स्वीकारले तर तुमचं जीवन कसं होईल? म्हणजे सुखमय होईल.
हे म्हणजे भगवान बुद्धाने जे काय त्यांच्या धम्माचं ज्ञान प्राप्ती मिळवली, जे काय केवळ केवळ आणि केवळ माणसाच्या कल्याणासाठी, माणसाच्या सुखासाठी, माणसाला दुःखमुक्त करण्यासाठी. तर अशा प्रकारे म्हणजे लोभ म्हणजे आणि तृष्णा याच्या आरी जाऊ नका. आता हे का जायचं नाही, त्याचे काय परिणाम आहे हे मी नंतर सांगणार आहे. क्लेश आणि व द्वेष, कोणालाही क्लेश देऊ नका, दोष भावना ठेवू नका, द्वेष भावना बाळगू नका. चौथा आहे क्रोध व वैर, मनात क्रोध भावना ठेवू नका, वैर भाव विसरा आणि शत्रूलाही प्रेमाने जिंका. त्याचप्रमाणे पाचवं जे आहे मनुष्य, मन आणि मनोमल. मन घडविते तसा मनुष्य घडतो. जो सत आहे त्याचा शोध मनाला करायचा आहे, आणि हा संस्कार पुण्य मार्गातील पहिले पाऊल आहे. बौद्ध जीवन मार्गाची ही प्रमुख शिकवण आहे. आपण आणि आत्मविजय. जर स्वतःला स्वत्व असेल तर त्या तत्वावरच विजय मिळवण्याची प्रयत्न करा. प्रज्ञा, न्याय आणि सत्संगती. बुद्धिमान म्हणजे प्रज्ञावान म्हणजे प्रज्ञा म्हणजे काय, फक्त शिक्षण घेणं आणि मोठं होणं म्हणजे खूप प्रज्ञावान होतं असत नाही. प्रज्ञावान म्हणजे एखाद्या समस्येचा, एखाद्या प्रश्नाचा म्हणजे सखोल अभ्यास करून आणि त्याच ज्ञानाचा समाजाच्या सुखासाठी आणि प्रगतीसाठी विचार केला जातो, असा जो अभ्यासक असतो, विद्वान असतो, त्याला प्रज्ञावान म्हणतात. प्रज्ञा म्हणजे बुद्धिवान व्हा, प्रज्ञावान व्हा, न्यायी व्हा आणि सत्संगती धरा. विवेकशील आणि एकाग्रता हा 8वा मार्ग आहे. प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जा, समाधानात राहत जा, आस्थायुक्त व धैर्यशील राहत जा. जागरूकता, कळकळ आणि धैर्य म्हणजे अप्रमाद आणि वीर्य. शहाणा माणूस जागरूकतेने निष्काळजीपणा दूर सारून प्रज्ञेच्या शिखरावर चढतो. दुःखमुक्त होऊन तो तेथून दुःखात सापडलेल्या मानव जातीकडे पाहत असतो. तर अशा प्रकारे जागरूकता, कळकळ, धैर्य याचे मी व्यवस्थित वर्णन करणार आहे. दुःख, सुख, दान आणि कर्म म्हणजे दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे नक्की, परंतु दारिद्र्य नाश झाल्याने सुख प्राप्त होईल असं नाही. त्याचप्रमाणे सुख हे उच्च राहणीमानावर अवलंबून आहे. सुख हे उच्च राहणीमानावर अवलंबून नाही, तर ते सुख कशावर अवलंबून आहे, तुम्ही किती सुसंस्कृत आहात आणि तुम्ही किती आचरण, तुमच्या म्हणजे धर्माप्रमाणे तुमचं किती आचरण आहे याच्यावरती तुमचं सुख तुम्हाला मिळत असतं. आता ढोंग म्हणजे काय, आपण पाहतो खोटं बोलू नये, खोटं बोलण्यास प्रवृत्त करू नये, म्हणजे हे करू नये, खोट्या बोलण्यास संमती देऊ नये, असत्य भाषण करू नये, म्हणजे हा प्रकार जो आहे तो ढोंगामध्ये येतो. आपण म्हणतो ना एखाद्या पैशात सोंग करता येत नाही, काय पैशात ढोंग आणता येत नाही, नाही का. म्हणजे सत्य आपल्याला म्हणजे हे करता येत नाही, ढोंग आणता येत नाही, म्हणजे सत्य लपवता येत नाही आपल्याला. तसं म्हणजे इथे सांगितलेलं आहे की खोटं बोलू नका, सत्य आहे तेच मांडा, खोटं आणू नका, आणू नका किंवा दाखवू नका. नंतर सम्यक मार्गानुसरण म्हणजे सम्यक मार्गाचे अनुसरण म्हणजेच बौद्ध जीवन मार्गाचे अनुसरण होय. सम्यक मार्ग निवडा. सम्यक म्हणजे काय, योग्य मार्ग निवडा. जो तुम्ही मार्ग निवडाल त्या मार्गापासून विचलित होऊ नका. सम्यक मार्ग बहुजनांच्या सुखासाठी निर्माण केलेला आहे. तर तो सम्यक मार्ग कसा आहे, त्याचा सुरुवातही गोड आहे, मध्यही गोड आहे किंवा कल्याणकारक आहे आणि शेवटही कल्याणकारक आहे. सम्यक मार्गाचे अनुसरण म्हणजेच बौद्ध जीवन मार्गाचे अनुसरण. म्हणजे सम्यक मार्ग अनुसरला, जो सम्यक मार्गाने गेला तो बौद्ध जीवन मार्गाप्रमाणे मार्गावरती त्याची वाटचाल होत असते. आणि 13वा आहे सद्धम्म
असत धम्म यांचं संस्करण करू नका. म्हणजे जे खऱ्याला खोटे, खोट्याला खरे व खऱ्याला खोटे, खोट्याला खरे समजतात, ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. याचंही विश्लेषण करतो मी नंतर. जे सत्याला सत्य, असत्याला सत्य समजतात, त्यांच्याकडे सम्यक दृष्टी असते. आता उदाहरणार्थ घ्या, घर आपलं असतं, घर पूर्वी पहा गावाकडची घरं कशी कौलारू असायची, आणि ही कौलारू घरं पावसाळ्यामध्ये म्हणजे उन्हाळ्याच्या 4-6 महिने ते त्यांची कौलं विस्कळीत व्हायची, परंतु पावसाळ्याच्या टायमात त्यांना ते नीटनेटणे करण्यात यायला, म्हणजे शेकरण्याची पद्धत, शेकरणं हे सरळ शब्द आहे. तर हा शेकरण्याचा पद्धत ग्रामीण शब्द आहे. तो आपल्या शरीर फ्लॅट सिस्टीम मध्ये राहणाऱ्या लोकांना त्याची काय कल्पना नसणार आहे, पण जे ग्रामीण लोक असेल त्यांना ते माहित आहे. तर अशा प्रकारे जर घर नीट शेकरलं नाही, तर त्यातनं पावसाचं पाणी घरामध्ये गळाल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे असंस्कृत मन आहे, जे मन संस्कृत झालं नाही, असंस्कृत आहे, ज्यांना बौद्ध धर्म समजलं नाही, ज्यांना आचरण समजलं नाही, ज्यांना नीती समजलं नाही, अशा मनामध्ये तृष्णा ही प्रवेश करत असते. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे जर ते घर चांगल्या प्रकारे शेकरलं असेल, तर पावसात पाणी त्यात गळेल का? नाही. मग असं जर तुमचं मन सुसंस्कृत असेल आणि तुम्ही जर नीतिवान असाल, सद्गुणी असाल, सदाचारी असाल, तर तुमच्या मनामध्ये कधीही तृष्णेचा शिरकाव होणार नाही. तर अशा प्रकारे हे शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता थोडस विश्लेषणात्मक मी आपल्याला सांगतो. सत आणि असत, सत असत आणि पाप. आता शुभ कार्य करणे, अशुभ कर्मापासून दूर राहणे, पाप कर्म न करणे हा जीवन मार्ग आहे. माणसाने एखादं शुभ कुशल कर्म केले की ते माणूस एखादं कुशल कर्म करा, अकुशल कर्म करा, पण एखादं कुशल कर्म केलं, पुन्हा पुन्हा तेच कुशल कर्म करत गेला, तर काय होतं, तुमच्याकडे शुभ कर्माचा म्हणजे शुभ कर्म हे अविरत करत राहिला, तर त्यामुळे तुमच्या मनात सतत शुभ कार्य करण्याची इच्छा राहणार आहे. काय, जर तुम्ही कुशल कर्म सतत करत गेला, तर जर तुम्हाला अकुशल कर्म करण्याची वेळ जरी आली, तर तुमच्याकडनं ते कधी होणार नाही. कारण तुम्हाला सवय झालेली आहे कुशल कर्म करण्याची. म्हणजे कुशल कर्म तुम्ही करत गेलात, पुन्हा पुन्हा करत गेला, तर तुमच्याकडनं कुशल कर्म हे होणारच. त्यामुळे आणि तुमच्या मनातील इच्छा ह्या कुशल कर्माकडेच लागतात. तथागत म्हणतात, शुभ कर्माचा संचय करीत राहणे हे सुखकारक आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे म्हणजे म्हणजे कुशल कर्माचा संचय होईल, त्यावेळेस काय होतं, तुमचं जीवन कसं असतं, सुखकर होतं. प्रत्यक्षात माणसास शुभ कर्म करण्याची इच्छा खूप असते, पण परिस्थितीनुसार त्याला शुभ कर्म करण्याच्या अनेक अडचण, म्हणजे कुठे तुम्ही शुभ कर्म करायला जा, अनेक गोष्टी तुम्हाला जीवनामध्ये अनेक घटना घडतात, तुम्ही अनेक गोष्टींमध्ये म्हणजे कुशल कर्म करायला जाता, पण त्या व्यत्यय हा येतोच. तुम्ही सामाजिक कार्यामध्ये, धार्मिक कार्यामध्ये कुशल कर्म करायला, पण तिथे देखील तुम्हाला विरोधक निर्माण होतात, आणि नाही का, तुमचं पुष्ट प्रामाणिक इच्छा असते, मग ह्या अडचणी तिथे येतात. आणि इच्छा असूनही तुम्हाला म्हणजे त्या प्रयत्न करावे लागतात, किंवा त्या अडचणी येतात. त्यामुळे लोभ तृष्णेमुळे माणसाच्या शुभ कर्म होण्यास अडथळे येतात. आणि आता भगवान बुद्धांनी काय सांगितलेलं थोडक्यात, सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपणं एतं बुद्धान शासनं. भगवान बुद्धांचा धम्म केवळ आणि केवळ ह्या ह्याच्यामध्ये सामावलेला आहे, किंवा त्यांनी थोडक्यात आपल्या सामान्य लोकांसाठी या थोडक्यात त्यांनी इथे आपल्याला मांडलेलं आहे. आणि एवढा आपल्याला त्यातनं अर्थबोध होतो की ज्याने घेतला तर त्यांना खरोखर ते फारच प्रेरणादायी ठरतो. तो सर्व पाप कर्मापासून अलिप्त राहणे, कुशल कर्म करणे, कुशल कर्म संपादन करणे, आणि स्वतःचे चित्त निर्मळ ठेवणे. काही नाही, कुशल कर्म करायचं, अकुशल कर्माचं टाळायचं,
कुशल कर्माचा संचय करायचा आणि स्वतःचं मन हे कसं ठेवायचं, निर्मळ ठेवायचं. तर अशा प्रकारे ही बुद्धाची शिकवण आहे. आणि सत म्हणजे आता आपल्याला आपण सांगितलेलं आहे. त्यानंतर शुभ कर्म मला नियमित करणं शक्य नाही. माणसाने शुभ कर्मासाठी असे कधी बोलू नये. माणूस म्हणजे वाईट गोष्टीसाठी अकुशल कर्म करायचं झालं तर तिथं माणसाने विरोध करायला पाहिजे. पण कुशल कर्म करायला माणसाने असं कधीही बोलू नये की मला हे जमणार नाही. प्रयत्न करायला लागतं. तर भगवान बुद्ध म्हणतात काय, पात्र हे कसं असतं, थेंबा थेंबाने साठतं भरतं, नाही का. थेंबा थेंबाने पात्र भरतं, एकदम काय भरतं का नाही, थेंबा थेंबाने भरतं. तसेच माणसाच्या नियमितपणे थोडे थोडे कुशल कर्म करत गेलात तर आपला शुभ कर्माचा संचय झाल्याशिवाय राहणार नाही. शुभ कर्माचा संचय हा सुखकारक असतो आणि आनंदकारक असतो. माणूस जे कर्म करतो त्या कर्मामुळे त्या समाधानासारखे फळ प्राप्त होते. म्हणजे कुशल कर्म केलं तर शेवटी तुम्हाला काय मिळतं, एक काही मिळणार नाही, पण एक आनंद मिळतो, एक समाधान मिळतं. तर अशा प्रकारे कुशल कर्म म्हणजे सत्कर्म हे आपल्याला मी सांगितलेलं. आता अशुभ कर्म करताना प्रथमतः काही वाटत नाही. आवाज काय खराब येतोय काय, आवाज येतोय का गायकवाड गुरुजी? हा येतोय येतोय सर, आवाज, येतोय सर. सुहासिनी येतोय. कोण असेल? हा आदरणीय सुहासिनी ताईंना विनंती करते की आपण आपला माईक बंद करावं. आदरणीय सुहासिनी ताई. येस सर, बोला सर. हा ओके मॅडम, थँक्यू. असं म्हणजे अशुभ कर्म करताना प्रथम काही वाटत नाही. म्हणजे आपल्याला एखादी वाईट गोष्ट करायची असेल, पंचशील आहे, प्रथमतः आपण एखाद्याचा म्हणजे हत्या करत असेल कुठल्या प्रकारे, किंवा एखाद्या दुसरं चोरी करत असेल, किंवा एखाद्या म्हणजे तुमचं काय विनयभंग करत होत असेल, किंवा तुमचं खोटं बोललं जात असेल, किंवा मद्यपान हे प्रथम करताना आपल्याला काय म्हणजे हे वाटतं नाही का. मग प्रथम कर्म करताना प्रथम काही वाटत नाही, कुठली गोष्ट करताना त्वरित त्याचा परिणाम मात्र आपल्याला दिसत नाही. परंतु अशुभ कर्म जसं पुण्य कर्म सतत सतत करत गेलं तर चांगला संचय होतो आणि शेवटी त्याचं आनंदाचं फळ मिळतं. पण कुशल कर्माचं तसं नाही. अकुशल कर्माचं काय आहे, हे अविरतपणे अकुशल कर्म करीत राहिल्यास कालांतराने म्हणजे अशुभ कर्माचे पात्र भरल्याने माणसास खेद वाटतो, अश्रू ढाळावे लागतात, शोक करावा लागतो. पापाचा घडा भरला म्हणजे पापाचा घडा भरेपर्यंत पाप हे कसं लागतं, मधासारखं गोड लागतं. पाप कसं असतं, जोपर्यंत त्याचा परिणाम काय होत नाही, जोपर्यंत त्याचा परिणाम आपल्याला जाणवत नाही तोपर्यंत पाप कसं लागतं, हे मधासारखं गोड लागतं. आणि घडा भरला की त्याला काय असतं, दुःखाशिवाय त्याला पर्यायच नसतो. आणि तेव्हा मग त्यावेळेस समजतं पापाचा परिणाम काय असतो. तो जोपर्यंत त्याचा घडा भरत नाही तोपर्यंत मधासारखा असतं, घडा भरल्यानंतर त्याचा फरक आपल्या समोर. आता एखादं उदाहरणार्थ तुम्ही घ्या, चोरी केली तर चोरी करताना बऱ्याच गोष्टी आपल्याला, त्याला छान मौज, एखादं पॉकेट मारलं, एखादं मंगळसूत्र महिलेचं मारलं, त्या पॉकेट मारायला त्या चोराला किती अत्यानंद होतो नाही का, खुश होतो. त्या दिवसाही किंवा 4 दिवस त्याच्या खूप सुखाचे समाधानाचे जातात, म्हणजे आनंदी असतो तो. परंतु ज्या वेळेस त्याला पकडलं जातं, म्हणजे त्याचा पापाचा घडा ज्यावेळेस भरतो, चोर कधी ना कधी पकडला जातो. तर चोराचा त्या पकडल्यानंतर ज्यावेळेस पोलीस त्याला नेतात, मारहाण करतात, जेलमध्ये टाकतात, त्यावेळेस त्याला त्या पापाचा परिणाम म्हणजे पापाचा परिणाम त्यावेळेस त्याला समजतो. म्हणजे जे पाप गोड लागतं ते पाप तुम्हाला दुःखाकडे नेत असतं. तर अशा प्रकारे म्हणजे घडा भरापर्यंत पाप हे मधासारखे गोड लागते. आणि ज्याप्रमाणे दुःख म्हणजे पहा, आपण दुःख कसं असतं, आपण बैलगाडी पाहिलेली आहे, बैलगाडी सर्वांना माहिती आहे. तर या बैलगाडीत बैलगाड्या ओढत असतो नाही का, आणि ओढत असताना बैलाच्या पाठीमागे काय चाललेलं असतं, त्याचं चाक येत असतं गाडीचं नाही का. म्हणजे तसंच अकुशल कर्म करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे नेहमी दुःख धावत असतं.
हे मी एवढं का सांगतो की याचा काहीतरी आपण बोध घ्यायला पाहिजे. अकुशल कर्मापासून आपण दूर कसं जाल यासाठी मी माझे हे मी सांगत आहे सर्व. तर अशा प्रकारे पसती बद्धं याव पापन पसती यदाच पचती पापं अथो पापो पापानी पसती. हे धम्मपद आहे. बाबासाहेबांनी ह्या अनेक धम्मपदे यामध्ये घेतलेली आहेत. त्यातलं एक आहे म्हणजे काय, पाप कर्म करणाऱ्यास जोपर्यंत त्याचे पापे परिपक्व होत नाहीत तोपर्यंत त्याला सुख दिसते, परंतु त्याचे पाप कर्म परिपक्व होताच त्यावेळेस त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही. शुभकर्म आचरण्यात माणसाने आळस करू लागला तर असा माणूस अशुभ करण्यास रममान होतो. म्हणजे एखादा शुभ कर्म करायचं त्याला कंटाळा आला, म्हणजे शुभ कर्म करायची इच्छा झाली पण त्याला कंटाळा येतो, कारण त्याचा ते मार्गच नसतो. तर अशात आळस आला तर त्याच्याकडनं काय होतं, अशुभ कर्म करण्याकडे त्याचा कल जातो आणि ते अशुभ कर्म करत करत त्याला काय होतं, त्यात रममान होतो आणि अशा प्रकारे ते सुखापासून मुक्त होऊन दुःखाच्या खाईमध्ये लोटला जातो. तेव्हा कुशल कर्म करीत जा, अकुशल कर्म करू नका. कुशल कर्म करणाऱ्यास जीवनात इहलोकी सुख शांती आनंद त्याला कुठेच भय प्राप्त होतो आणि त्याला कुणाचीही भीती वाटत नाही. जो सत्यावरती चालतो, जो कुशल कर्म करतो त्याला कुणाची भीती वाटत नाही, उलट इतर लोक त्यांना घाबरतात. बाबासाहेबांना पूर्ण पार्लमेंट घाबरायची, सर्व जे मंत्री संत्री घाबरायचे का, तर बाबासाहेब शीलवान होते आणि त्यामुळं शीलवान असल्यामुळे त्यांच्या कुठलाही माणूस शीलवान माणसाच्या पुढे नम्र होतो, किती मोठा असो झुकतो. तर अशा प्रकारे त्या माणसाला कुणाची भीती वाटत नाही, तो शीलवान होतो, सदाचारी होतो. कुशल कर्म हितकारक असल्याने दुसऱ्या बरं आपण कुशल कर्म केलं तर आपल्याला फायदा होतोच, पण त्याचा आनंद दुसऱ्यालाही मिळतो ना, नाही का. आणि हा आपल्या कुशल कर्माचा आनंद दुसऱ्याला कसा मिळेल याचाही आपण प्रयत्न केला पाहिजे. तर अशा प्रकारे चंदन, धूप, कमळ, मधुमालती, निशिगंध फुलांच्या सुगंधापेक्षाही सत्कर्म करणाऱ्या माणसाच्या शीलाचा सुगंध सर्व दिशेला पसरतो, सर्व दिशांना पसरतो. तर अशा प्रकारे मी आपलं सत असत आणि पाप, आता लोभ आणि तृष्णा यांचा आहारी न जाणे हा जीवन मार्ग आहे. यामध्ये कथा भरपूर आहेत पण मी कथा टाळलेल्या आहेत, कारण त्या घेतल्या तर मग माझे दोन तीन पण होणार नाहीत. भगवान बुद्ध म्हणतात, आरोग्य ही सर्वात अधिक लाभदायक गोष्ट आहे. संतोष हे सर्वात मौल्यवान धन आहे. माणसात धनाचा लाभ होत असल्यास त्याचा अधिक धनाचा लोभ सुरू होतो. म्हणजे एखाद्याला धन प्राप्ती झाली तर म्हणजे आपण पाहतो अनेक मार्गाने धन प्राप्ती, अनेक मार्ग धन प्राप्तीचे, पण काही विशिष्ट मार्गाने धन प्राप्ती झाली, कष्टाचा मार्ग सोडा दुसऱ्या मार्गाने काय वाम मार्गाने धन प्राप्ती झाली तर त्या धनाचा मोह त्याला अनावर होतो आणि जो काय करत राहतो, पुन्हा त्या धनाच्या पाठीमागे मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणजे माणसात धनाचा लाभ होत असल्यास त्याचा अधिक धनाचा लोभ सुरू होतो. पण धनाचा वर्षाव सतत होऊन राहिल्यास माणसाची कामना कधीही शमत नाही, भूक कधी म्हणजे पैशाची भूक कधीच शमत नाही. म्हणजे याला काय म्हणतात, लोभ. शुद्ध लोक जाणतात की कामना ही न संपणारी आहे, म्हणजे लोभ हा कधीही संपणारा नाही. त्यात काय होते, वाढत होते. जसं अग्नीमध्ये जे आपण टाकाल, किती टाकलं तरी ते अग्नी काय करतो, अग्नी भडकतच राहते. त्याचप्रमाणे लोभ तृष्णा हे काय आहे, अग्नी समान आहे. त्यांना किती लोभी माणसाला किती दिलं तरी त्याचं कधी समाधान होणार नाही. आणि तृष्णा ज्याला आहे तर तृष्णाच तेच आहे की त्याचे कधी समाधान होणार नाही. याच्यात उदाहरणं आहेत पण मी आता ते उदाहरणं सांगणं नाही योग्य वाटत मला. अशा प्रकारे अविरत लोभामागे दुःख हे निश्चित आहे. म्हणजे लोभी माणसाला किती मिळालं तरी त्याचा अंत काय होतो, दुःखातच होतो. म्हणजे कष्टाने मिळवलेला पैसा
आणि असा वाममार्गाने मिळवलेला पैसा यात खूप फरक आहे. जो कष्टाने पैसा उभा करतो त्याला त्याच्या वाट्याला काय कुशल कर्माने मिळवतो त्याला नेहमी सुखच वाटेल येतं. पण अकुशल मार्गाने मिळवलेला पैसा तो हा याच्या पाठीमागे सतत दुःख आहे. जो माणूस लोभापासून मुक्त होतो त्यास भय आणि दुःख यापासून मुक्तता मिळते. लोभी माणसास निर्लोभ निर्लोभीता ठेवून सुखाने राहावे शिकले पाहिजे. तृष्णेतून दुःख उत्पन्न होते. म्हणजेच तृष्णेपासून भय निर्माण होते. तृष्णेतून जो विमुक्त होतो त्याला कोणाचेच दुःख कोणतेच दुःख होत नाही की भय वाटत नाही. भगवान बुद्धांनी आनंदाला सांगितलेलं आहे काय एक संयम या संबंधित सांगितलेलं आहे. भगवान बुद्ध आनंदाला म्हणतात लाभाच्या इच्छेने काय लाभाच्या इच्छेने काय होतं तृष्णा निर्माण होते. तृष्णेच्या पाठीमागे काय कारण असतं इच्छा. लगेच तो साधारण माणसासारखा त्याचं राहणीमान नसतं वागणं नसतं. ध्यान चिंतनात तो वेळ घालवणे त्याच व्यर्थ. म्हणजे त्याला एवढा लोभ सुटलेला असतो हे बुद्धाचे विचार बुद्धांचा मार्ग पडतात आणि ध्यान चिंतन करण्याचा तो जे ध्यान करतात त्यांना ते दोष देतो. आता कामभोगामागे दुःख येते आणि भय उत्पन्न होते. जो कामभोगात्मक नाही त्याला मात्र दुःख भय येत नाही. आपल्या जवळची वस्तू समजा हरवली तर आपल्याला दुःख उत्पन्न होते. म्हणून माणसाने कशाचीही आसक्ती ठेवू नये. कारण एखाद्या गोष्टीबद्दल आसक्ती ठेवून भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे आपल्या जरा मरण यामध्ये सांगितलेलं आहे नाही का. तर काय एखादी आसक्ती एखादी आवडती व्यक्ती भेटली गेली आपल्याला तर आपल्याला दुःख होतं. म्हणजे ही व्यक्ती कधीतरी जाणारच आहे हे ज्यावेळेस तुम्हाला माहित होईल त्यावेळेस तुम्हाला त्याच्या प्रती आसक्ती राहणार नाही. एखादी आवडती आपली गोष्ट हरवली किंवा नाश झाली तर ती कधीतरी होणार आहे. आपला एखादा मोटरसायकल असेल एखादी गाडी असेल एखादा प्राणी असेल पण तो एवढं त्याच्याबद्दल पण तो कधीतरी जाणारच आहे हे ज्यावेळेस तुम्ही मनात ठाम ठेवाल त्यावेळेस ही आसक्ती आहे तर ती आसक्ती काय होते कधी आपण ठेवू नका. कारण त्या आसक्तीमुळे काय होतं तुम्हाला दुःख आणि भय वाटायला येत असतं. अशा प्रकारे लोभ तृष्णा कामभोग आसक्ती यामुळे भय आणि दुःख उत्पन्न होते व याच्या बंधनातून जो मुक्त होतो त्याला भय मुक्त दुःख. म्हणून भगवान बुद्धाने लोभ व तृष्णा काबू ठेवण्यासाठी शिकवण दिलेली आहे. काय शिकवण दिली तर शीलाचे पालन करा. शीलाचं पालन केल्याशिवाय तुम्ही तृष्णेवर मात करू शकणार नाही. प्रज्ञावान माणसाला करुणा व मैत्री भावना जपणाऱ्यावर लोक त्याच्यावर प्रेम करतात. जो बोलतो त्याप्रमाणे आपले आचरण करतो अशा सत्यवादी माणसाच्या लोकांमध्ये सन्मान होत असतो. लोक त्याचे स्वागताची सदैव तयारी करत असतात. अशा प्रकारे तुम्हाला लोभ आणि तृष्णा याचा समाजावरती माणसाच्या जीवनावरती आणि समाजात लोभी माणसाला किंवा सज्जन माणसाला समाजात काय स्थान आहे हे याच्याद्वारे हा जीवन मार्ग आहे यामध्ये आपल्याला स्पष्ट झालेला आहे. क्लेश आणि द्वेष कोणालाही क्लेश देऊ नका. जसं कर्म तसं फळ त्याला मिळतं. अशा प्रकारे त्यालाही तो परिणाम भोगावा लागतो. जसे माणसाने निरुपद्रवी शुद्ध चरणे निष्पाप माणसास उपद्रव केला तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूळ फेकणाऱ्याच्या अंगावर येऊन पडते अशा प्रकारे उदाहरण म्हणजे त्रास दिला म्हणजे आपण हवेत धूळ फेकली तर ते धूळ काय होते आपल्या दोषाने पुन्हा येते ना आपल्या अंगावर पडते. म्हणजे जो क्लेश दिला जातो दुसऱ्याला त्याचा परिणाम हा नंतर आपल्याला भोगावा लागतो याचा साधारणतः असा अर्थ होतो. तेव्हा श्रद्धा शील वीर्य सत्य प्रज्ञा शुद्ध आचरण याची पूर्तता केल्यास माणूस काय होतो क्लेश द्वेष ह्या गोष्टीही कधीही करणार नाही. यांचा विचार पण आणणार नाही. म्हणजे दुसऱ्याला त्रास कधी देणार नाही. ज्यावेळेस त्या धम्माच्या प्रमाणे आचरण करल तो ज्यावेळेस
प्रज्ञा श्रद्धा असेल, त्याच्याकडे शील असेल, वीर्य असेल, सत्य असेल, प्रज्ञा असेल आणि शुद्ध आचरण असेल, त्यावेळेस मात्र तो कुणालाही उपद्रव देणार नाही. कारण त्या माणसाला धम्माचा सार समजलेला असतो आणि त्यामुळे तो कोणालाही देणार नाही. आणि स्वतः दुःखमुक्त झाल्याशिवाय तो राहणार नाही. तो स्वतः दुःखमुक्त होतो आणि दुसऱ्याला क्लेश न देता दुसऱ्यालाही दुःखमुक्त करण्याचा प्रयत्न करतो. क्लेश न दिल्याने, द्वेष भावना न ठेवल्याने माणसाला सुख प्राप्त होते. हा बुद्धाचा उपदेश आहे. हा बौद्धाचा जीवन मार्ग आहे. अशा माणसात निर्वाण पद प्राप्त होते. म्हणजे कुणालाही क्लेश दिला नाही, कुणाची निंदा केली नाही, कुणाला द्वेष दिला नाही, तर अशा माणसाला काय, त्याचा माणसाचं जीवन कसं होतं की म्हणजे तुमच्या म्हणजे निर्वाणाच्या मार्गावर जाण्याचा जो प्रवास आहे त्या मार्गावरचं जीवन त्याचं होतं. म्हणजे तो स्वतः पण सकृदागामी, अनागामी अशा पर्याय चढत चढत निर्वाण अवस्थेपर्यंत जाऊ शकतो. आता क्रोध आणि वैर, मनात क्रोध ठेवू नका, वैर न ठेवता वैर विसरा आणि शत्रूला प्रेमाने जिंका. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. आता चौथा मार्ग काय सांगितलाय, मनात क्रोध ठेवू नका. म्हणजे नेमकं तेच होतं, आपण जे विसरायला जातो त्याच आपलं जास्त आपल्यामध्ये वाढ होत असते. म्हणजे मनात क्रोध ठेवू नका. आणि बाहेरची परिस्थिती अशी आहे की हे संघर्षमय जीवनामध्ये क्रोध हा एकमेकाप्रती येतच राहतो आणि तो वाढतच राहतो. परंतु ह्या जीवन मार्गामध्ये सांगितलेलं आहे की क्रोध ठेवू नका. म्हणजे पहा, ह्या प्रगती म्हणजे विज्ञान युगात देखील किंवा संघर्षाच्या युगामध्ये देखील, जीवनामध्ये देखील तुम्हाला म्हणजे क्रोध येत असेल पण त्यावर तुम्ही मात करा. वैर न ठेवता वैर विसरा, शत्रूला प्रेमाने जिंका. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. आता भगवान बुद्धांनी काय सांगितलेलं आहे, अकच्छो मम, अवधी मम, अजिनी मम, आहसी मे, हे चत्तंग अपहरणते वेरण ते संग न संमती. म्हणजे मला शिवीगाळ केली, मला मारले, मला जिंकले, मला लुटले, असे जे लोक मानतात किंवा मनात गाठ ठेवून बसतात त्यांचे वैर कधी कमी होत नाही. आता मी तुम्हाला सांगितलं, ह्या आताच्या काळामध्ये क्रोध हे संघर्ष आहेच, संघर्षमय जीवन आहे. हे संघर्षमय जीवन जगताना काय होतं, स्पर्धा असतात, स्पर्धेतनं काय क्रोध हा येतच राहतो. म्हणजे हा परिस्थितीमध्ये जरी आला तरी काय होतं, काही लोकांचे गाठ मारून ठेवतात क्रोधाची आणि त्यामुळे काय होतं, त्यांचा वैर कधीही संपत नाही. जर असं समजा वैर निर्माण झालं आणि तुम्ही विसरला तर पुढचा आपला तर आनंद होईलच होईल, पण दुसरा देखील माणूस त्यालाही जादू केल्यासारखं, त्याच्यावरती केल्यासारखं त्याच्यामध्ये देखील आपलं परिवर्तन दिसेल. तसेच अकोची मम, अवधी मम, अजिनी मम, हास्य मे, एकदम नव उपर नरहंती वेरम तेसु पसंमती. म्हणजे मला शिवीगाळ केली, मला मारले, मला जिंकले, मला लुटले, अशी जी मनात गाठ बांधून ठेवत नाही. मग असे काय सांगले, गाठ बांधून ठेवतात. आता गाठ बांधून ठेवत नाही, मनात विसरून जातात जे काल काय झालं असेल, किती वाईट हो, पण ते विसरलात समजा तर त्याचं वैर काय होतं, शमत. शत्रुताच्या भावना त्या डोक्यामध्ये राहत नाही. कारण ती गाठ जर ठेवली तर त्याच्यातलं वैर कधी कमी होणार नाही. आणि जे गाठ जर विचार जर मनात ठेवले, रात गए बाद गए असे त्याचे विचार ठेवले तर त्याला नवीन दिवस सुखाचा समाधानाचा येतो आणि अशा प्रकारे त्याच्या मनात कोणत्याही प्रकार वैर राहत नाही. अशाच प्रकारे म्हणजे वैर, आता हे वैर झालं, मग हे वैर कसं कमी करायचं यावर भगवान बुद्ध म्हणतात धम्मपदात, न हे वैरण वैराणी संबंधित कुदाचरण अवैरणच संबंधी एसन धमो सनंतनो. म्हणजे ह्या जगात वैराने वैर कधी शमत नाही. म्हणजे वैर संघर्षात केला म्हणजे म्हणजे वैर केलं तिकडनं काहीतरी आणखी त्याच्यात डबल काहीतरी होणार, याने त्याची टेबल करायचं. म्हणजे हे वैर 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 करत पिढ्यान पिढ्या जर चालत राहिलं तर कधी संपेल का,
कधीही संपणार नाही, नाही का? वैराने वैर कधीच संपणार नाही. वैर हे कधी संपतं? अवैराने. म्हणजे अवैर म्हणजे मैत्री भावनेने. म्हणजे जर तुमच्यावरती वैर, तुमच्या प्रति वैर भावना असेल, तर ते वैर म्हणजे जे आहे तर केवळ केवळ कसं समजतं? अवैराने. अवैर म्हणजे तुमच्या मनामध्ये वैर भावना नाही, म्हणजेच मैत्री भावना तुमच्या मनामध्ये ठेवली तर नक्कीच तुमच्यातला जे समोर कोण वैरी असेल तुमचा वैर कमी होईल आणि त्यातनं काय होईल? तुम्हाला आनंदाचे, सुखाचे, म्हणजे जे रोज चिंता लागते त्या वैराची, ती नष्ट होईल आणि तुमचं जीवन सुखी समृद्ध होईल. तेव्हा मनात क्रोध ठेवू नका, कारण क्रोध हा वैराचा पाया आहे. क्रोध काय आहे? वैर कुठनं निर्माण होतं? प्रथम काय तयार होतं? क्रोध, राग. रागानंतरच मग वैर तयार होतं. का अगोदर वैर तयार होतं नंतर राग येतो? नाही, अगोदर राग. राग हा आहे वैराची पायरी आहे. म्हणजे त्यामुळं तुम्ही वैर हे क्रोधाला तुम्ही प्रथम आवर्त घेतलं पाहिजे. क्रोध म्हणजे ज्याने क्रोध जिंकला, ज्याने क्रोधावर मात मिळवली, तर तो खरा काय होतो? निर्वाण अवस्थेकडे जात असतो, निर्वाण पदात पात्र होत जातो. तर अशा प्रकारे क्रोधावर ते मात करा. जेव्हा माणसाने खरे बोलावे, रागावू नये, वाणी मधुर असावी, दुसऱ्यासाठी त्याग करावा, अभिमान, अहंकार, गर्व बाळगू नये. याप्रमाणे आचरण करणारा दुःख भोगावं लागत नाही, त्याला सुखाने झोप येते. जसे योवेच उपतित क्रोधं रथं बंतं न धारये, तनं सारथी ब्रूहिमी रस्सी गावो इतर जनो. म्हणजे जो उन्माळून किंवा उफाळलेला जो राग आहे, माणसात जो उफाळलेला राग आहे, ते भरकटलेल्या रथाप्रमाणे जो सारथी आवरतो त्यालाच खरा सारथी म्हणतात. म्हणजे तुम्ही बाकी काय आहेत? दोऱ्या धरणारे आहेत. म्हणजे म्हणजे किंवा उधळणाऱ्या रथाला जो ताब्यात आणतो तो खरा सारथी. मग ज्याप्रमाणे जो उफाळलेला राग आहे त्याला शमवतो, तर तो खरा काय आहे? म्हणजे उपास भिक्खू म्हणायला काय हरकत नाही. तर अशा प्रकारे क्रोधावर क्रोधाने क्रोधाला जिंकावे, साधुत्वाने असाधुत्वाला जिंकावे, दानाने कुपनाला जिंकावे आणि सत्याने असत्याला जिंकावे. नेहमी खरे बोलावे, क्रोध करू नये, माणसात थोडे तरी द्यावे. आणि 3 गोष्टीतून माणूस सर्वश्रेष्ठ ठरतो. कधी ठरतो? ज्यावेळेस सत्य बोलणे आणि म्हणजे ज्यावेळेस माणूस दान देतो, दुसऱ्याला मदत करतो, दुसऱ्यासाठी त्याग करतो आणि केवळ स्वार्थ 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 हा त्याच्या पुढे राहत नाही. म्हणजे आपलं जे आहे ते त्यातलं काहीतरी दुसऱ्यासाठी आपण खर्च करायला पाहिजे आणि त्यातनं त्याला जो आनंद मिळतो आणि ह्या गोष्टीतनं काय होतो? जो दान देतो, जो दुसऱ्यासाठी त्याग करतो, असा माणूस काय होतो? सर्वश्रेष्ठ ठरतो. हा आदर्श मार्ग आहे, हे लक्षात घे. मनुष्य, मन आणि मनोमल. भगवान बुद्धांनी आपल्या प्रथम मन माणसाला घडविते. म्हणजे आपण जे आहोत आज ते आपल्या मनाच्या नुसार आहोत. मनाने आपल्याला घडवलेलं आहे. आपल्या मनावर जे संस्कार झाले, संस्कारांना जे मन बनलं, मनापासून आपण तयार झालेलो आहोत. जे सत्य आहे, वास्तविक आहे, त्याचा शोध घ्यावाच लावणे हे पुण्य मार्गातील कुशल कर्मातील पहिले पाऊल आहे. बौद्ध जीवन मार्गातील ही प्रमुख शिकवण आहे. काय प्रमुख शिकवण आहे? मन घडविते तसा मनुष्य घडतो. म्हणजे मन भगवान बुद्धाने काय केलेलं आहे? भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचा जो केंद्रबिंदू काय मानलेला आहे? मन. आणि त्याचा जो परीख, मनाचा केंद्रबिंदूचा परीख आहे, बिंदू आहे, त्या बिंदूचा मनाचा परीख आहे तो काय आहे? माणूस. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी आपल्या जो धम्म आहे तो फक्त आणि फक्त मानवाच्या
मन आणि माणूस यावरतीच त्यांचा विचारधारा म्हणजे विचार सर्व धम्माचा पाय म्हटलं तरी चालेल आहे. आता मन कसं आहे पहा, मनोपुग्गमा धम्मा मनोसेटा मनोमया मनसेचे पोटदुठेनं भास तेव्हा करो तेव्हा तो न दुःख मनवेती चक्कम व वाहतो पदन. म्हणजे काय याचा अर्थ होतो, सारे धम्म हे काय आहे, मन पुरस्तर आहेत. म्हणजे जे काय तुमच्यात निर्माण होतात, जे काय सर्व धर्म म्हणजे धम्म म्हणजे काय धर्म नव्हेत, म्हणजे जे जे धम्म आहेत म्हणजे जे विचार व्यवहार जे काय असेल ते जे काय विचार आहेत, धम्म म्हणजे काय, आपले जीवनाचे व्यवहार असतात, जे संबंध येतात, हे कसे असले पाहिजेत, जे आहे ते मनापासून होतात. एखाद्याला समोर माणूस आला तर भेटायचं का नाही भेटायचं हे कोण ठरवतं? मन ठरवतो. पाणी थंड आहे का गार आहे किंवा गरम आहे का हे कोण ठरवतं? बोट घालायचं पाण्यात मन ठरवतं नाही. या सर्व गोष्टी कोण ठरवत असतं? मन प्रधान मन असतात. जर कोणी प्रसन्न मनाने बोलला किंवा वागला तर कधी सोडूनच जाणाऱ्या छायेप्रमाणे सुख त्याच्या मागे येते. म्हणजे पहा, मनोपुग्गमा धम्मा मनोसेटा मनोमया मनसेच भासती प्रसन्नेने भासती वा करोती वा ततो न सुखन मनवेती छाया अनपायिनी. मगाशी काय आपण सांगितलंय, दुःख हे कसं त्या बैलाच्या पाठीमागे, चाक जसं बैलाच्या पाठीमागे येतं तसं दुःख हे त्या कोणा पाठीमागे येतं, म्हणजे म्हणजे दुःख दुष्ट असतो माणूस, मनन दुष्ट असतो, त्याच्या मागे चाक येत असते. परंतु पुण्य कर्म करतो, प्रसन्न मनाने वागतो, त्याच्या पाठीमागे जसे सावली माणसाला सोडत नाही तसे सावली सुख हे त्याच्या पाठीमागे सावलीप्रमाणे येत असते. मनुष्य जर शुद्ध चित्ताने वागला, काया वाचा मनाने शुद्ध आचरण केले तर सुख हे सदोदित त्याच्या बरोबर सावलीप्रमाणे असते. मन हे खूप चंचल आहे, ओढाळ आहे, दुर्धन आहे. कवी बहिणाबाई चौधरी काय म्हणतात, मन पाखरू पाखरू त्याचे काय सांगू मात, आता होतो भुईवर गेलं गेलं आभाळात. म्हणजे पहा, मन किती चंचल आहे. क्षणात इथे तर क्षणात आभाळात. आपलं जर विचार असेल, आपलं कोण अमेरिका लंडन इकडे तिकडे कोणी असेल ना, आपण जर आता एक क्षणात विचार केला तर आपली चर्चा चालली, पण त्या अमेरिकेतल्या व्यक्तीबद्दल चर्चा चालली तर आपण क्षणात कुठे जातो, क्षणाच्या काही भागात सेकंदाचे किती तर पार्ट ऑफ द म्हणजे सेकंद तिथे आपलं अमेरिकेत असतो आपलं मन. म्हणजे एवढं मन हे आहे. तसं बहिणाबाई काय मन वढाय वढाय उभ्या पिकावरलं ढोर किती हाकला फिरी येत पिकावर. म्हणजे असे मन आहे, चंचल आहे, त्याला किती तुम्ही हे करा परंतु ते त्याला जे करायचं तेच करतं. म्हणजेच ह्या मनाला तुम्ही चंचल मनाला ताब्यात कसं ठेवायचं यासाठी हा जीवन मार्ग आहे. तेव्हा प्रज्ञावान शुद्ध आचरण करणारा माणूस हा मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न करत असतो, मनाला सरळ मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत असतो. मन नेहमी एक सुखासाठी वफकलेलं असतं. म्हणजे मनाला नेहमी काय भूक कशी असते, सुखाची. हे करते 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 कर म्हणजे वखवकलेलं असतं ऐक सुखासाठी, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. अशा मनाचे दमन करणे आवश्यक आहे. म्हणजे दमन म्हणजे ताब्यात आणणं, हे मन ताब्यात आणणं, वखवकलेलं मनाला ताब्यात आणणं म्हणजेच दमन केलेलं मन माणसाला निर्वाण पर्यंत होऊ शकतं. जो पण मनावर जर ताबा मिळत नाही त्या माणसाला कधीही निर्वाण पद प्राप्त होणार नाही. जसं अनुपुबेन मेघावी थोकम थोकम खने खने कुमार जरज तसे व निर्दम्य मलमत्तनो. म्हणजे ह्यात कसं करायला पाहिजे, ज्याप्रमाणे सोनार काय करतो, सोनं जर शुद्ध सोनं करायचं असेल मळलेलं वगैरे तर जाळतो आणि ते कणाकणाने काय स्वच्छ करत असतो नाही का. ज्याप्रमाणे सोनार क्षणाला रुपयातील हीन कण जाळून टाकतो, त्याचप्रमाणे धम्माचरण करणारा प्रज्ञावान मेघावी पुरुषाने
बुद्धिवान बुद्धिवान माणसाने क्षणाक्षणाने आपला मनाचा मळ थोडा थोडा नाहीसा केला पाहिजे. म्हणजे प्रत्येक जण कोणी पवित्र नाही, परंतु आपल्याला ह्या जीवन मार्गाने गेलं तर नक्कीच आपण पवित्र व्हाल आणि नक्कीच आपलं मन हे करून आपल्या मनाचा मल आपण दूर कराल आणि आपण निर्वाणाच्या मार्गावरती जाऊ शकता. आता दुसरं काय आहे? आता हे झालं याचं नाही का सोनं. आता अयसा व मलंग समुट्टतीत तटुत्थाय तवेन खादती एवं अतिधोतम चारिणं सारिकम मल्लनी नयंती दुर्गती. म्हणजे लोखंडाचा गंज किंवा लोखंडापासून तयार झालेला गंज हा लोखंडाचा नाश करतो. त्याप्रमाणे माणसाने केलेल्या पापामुळे ते पाप त्याला दुर्गतीकडे नेते. म्हणजेच मनुष्याला त्याची वाईट कर्मे त्याला दुर्गती देतात. म्हणजेच आपण सोनारचं उदाहरण पाहिलं, लोखंडाचं उदाहरण पाहिलं, म्हणजे यातनं आपल्याला आपला जीवन मार्ग काय आहे हे स्पष्ट लक्षात येतं. आता पंचशिलाचं पालन केलं आपण तर तंतोतंत पालन केलं तर जीवन पंचशिलाप्रमाणे व्यतीत केलं तर त्याला रात्रंदिवस केव्हाही समाधानाची विश्रांती घेता येते. म्हणजे जो जो मनुष्य म्हणजे पंचशिलेप्रमाणे पालन करतो आणि त्या पालन करून तंतोतंत पालन करतो, नुसतं पालन करणं. उपासक म्हणजे सर्व उपासक नाहीये. उपासक म्हणजे केवळ जे पंचशिलेचे तंतोतंत पालन करतात तेच खरे उपासक, तीच खरी उपासिका. नाहीतर आपण कुणाला विहारात आला उपासक, अमुक उपासक, तमुक उपासक, जो पिऊन आला तरी त्याला आपण उपासकच म्हणतो. तसं नाही. उपासकाचा अर्थ खूप मोठा आहे. भगवान बुद्धांच्या काळातल्या उपासिका पाहिल्या तर उपासक पाहिले, अनाथ पिंडक असेल, विशाखा असतील, यासारखे उदाहरण आपल्या पुढे आहेत. त्यांचं चारित्र्य पाहिलं आपण, त्यांचं धम्माचरण पाहिलं तर आजच्या उपासकाला ते महत्व म्हणजे कवडी मोलाचे आहेत. तर उपासकाचं पंचशिलेचं आपण तंतोतंत पालन केलं तर मला नक्कीच वाटतं आपल्याला नक्कीच समाधानाने विश्रांती घेता येईल, झोप घेता येते. अशा प्रकारे पापापासून दूर राहा, पुण्य करीत राहा, आपला विचार शुद्ध करा, हेच भगवान बुद्ध शिकवण आहे. गुरुजी टाइम वगैरे आहे ना? गुरुजी गायकवाड गुरुजी 5-7 मिनिटं बोलू शकता. 5-6 मिनिटं फक्त. अरे बापरे. ठीक आहे. पावणे दहा वाजेपर्यंत. जसं आपण पाहिलं, स्वाध्याय करणे हा मंत्राचा मळ होय, नादुर्शी हा घराचा मळ होय, आळस हा शरीराचा मळ होय, म्हणजे बेसावता हा पहारे करायचा मळ होय, व दुचरित्र हा स्त्रीचा मळ होय, म्हणजे कंजूसपणा हा दात्याचा मळ होय, आणि पापधर्म हा जीवनाचा मळ होय. आणि सर्वात महामळ म्हणजे अविद्या. म्हणजे भगवान बुद्धाने जे अविद्या सांगितली, अविद्येवर ते भर दिलेलं आहे. 4 आर्य सत्य आहेत, ते सर्व अविद्येभोवती फिरतात. म्हणजे आर्य सत्य हे ज्याच्या म्हणजे अविद्या हा सर्व महामळ आहे. तर हा महामळ जो हे करेल तर महामळ हे केलं तर त्याचा खरोखर मनाचा विकास होईल. अशा प्रकारे आता दुसरा घ्या, आत्मविजय आणि आपण. म्हणजे जर स्वतःला स्वत्व असेल किंवा आत्मविश्वास असेल तर त्यांनी स्वतःवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हा बौद्ध जीवन पाठ आहे, मार्ग आहे. आता मनुष्य हा स्वतःचाच स्वामी आहे. मनुष्य स्वतःच्या मनावर संयम ठेवतो तेव्हा त्याच्या सारखा स्वामी त्याला दुसरा नाही. मी आतापर्यंत 2-3 वेळा सांगण्यात आलेलं आहे, मनावर ताबा ठेवला तर माणूस काय होतो, स्वतःचा स्वामी. त्याला दुसऱ्याची गरज नाही, तो स्वतःचा स्वामी होऊ शकतो. संयमाने आत्मविश्वास करता येतो आणि सारखा स्वामी मग आपल्या स्वतः सारखा स्वामी त्याला दुसरा कोणी नसतो. संयमाने आत्मविजय प्राप्त होतो. संयम नसलेला माणूस हा कसा असतो, मूर्ख असतो. अरे सत्यशिलाचे उल्लंघन करतो. तो काय करतो, मूर्ख माणूस काय करतो, अरे शिलाचं उल्लंघन करतो. अंधश्रद्धा, देवभोळा यात मग्न होतो. तो त्याच्या विश्वासात विनाशास कारणीभूत ठरतो. आपण
पाप करतो आणि आपणच मलिन होतो. जर आपण पाप केलं तर आपण मलिन होणार. जर आपण पुण्य केलं तर आपण पुण्यवान होणार. म्हणजे आपण पापाचा त्याग केला तर आपण शुद्ध होतो. पहा किती छान सांगलं, साधं आहे. म्हणजे हा बुद्धाचा जीवन मार्ग आहे. प्रथम माणसाने स्वतःवर प्रेम करायला शिकायला पाहिजे. तरच तो स्वतःवर लक्ष ठेवतो. आपण आपला विचारच केला नाही, आपण जगाच्या पाहत बसलो, सर्वांचं पाहत बसलो, पण स्वतःवर ते लक्ष दिलं नाही. तर स्वतःवरती अगोदर प्रेम करायला शिका. तरच तो स्वतःवर लक्ष ठेवतो आणि त्यामध्ये बदल आणू शकतो. काय होतं त्यामध्ये बदल आणू शकतो, ते स्वतःला सन्मार्गावर आणतो शकतो आणि दुसऱ्यास तो स्वतः सन्मार्गावर येतोच, पण दुसऱ्यालाही सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतो. माणूस दुसऱ्याला उपदेश करतो, तत्वज्ञान शिकवतो, चांगले विचार सांगतो, त्याप्रमाणे तो वागतो का? जर त्याप्रमाणे वागत नसेल तर आता आत्मविजय वागत असेल तर त्याला तो आत्मविजय प्राप्त झाला असं समजायचं. आणि स्वामीत्व गाजवितो, आत्मविजय मिळवणारा खरा तो परमवीर ठरतो. म्हणजे ज्यावेळेस माणूस स्वतःवरती विजय प्राप्त करतो तर तो खरा परमवीर असं म्हणायला काय हरकत नाही, असं भगवान बुद्ध म्हणतात. प्रज्ञा नाही. आणि एवढं शेवटचं सांगतो, मी थांबतो, चालेल ना? बुद्धिमान व्हा, चालेल न्यायिक सर. व्हा. काय मॅडम? चालेल म्हणलं. हा, एक एवढंच घेतो, मी थांबतो मी नंतर, कारण तुमचा वेळ हा, ओके कारण ओके सर. बुद्धिमान व्हा, न्याय व्हा, सत्संगती धरा, हा बौद्ध जीवन मार्ग आहे. काय आहे? बुद्धिमान व्हा, प्रज्ञावान व्हा, न्यायी व्हा आणि सत्संगती धरा. हा, एवढंच करतो मॅडम, मला तेवढं 2 मिनिट मध्ये मला बरं वाटेल काहीतरी सांगितलं. झाले 2च मिनिटं सर. जो चुकला आहे मग झुकतो आणि त्या चुकणाऱ्या जो रागवतो, जो चांगले शिकवतो, अयोग्य गोष्टी करण्यास प्रतिबंध करतो, असा हा प्रज्ञावान बुद्धिवान माणूस सर्वांना प्रिय असतो. आणि तो मात्र प्रज्ञावान माणूस, सज्जन माणूस हा वाईट माणसाला नेहमी काय असतो? अप्रिय असतो. पापी नीच माणसाची संगती करू नका, सत्पुरुषांची मैत्री करा, श्रेष्ठ माणसाची मैत्री करा. जसा पाटकरी म्हणजे पाण्यात, शेतात शेतकरी असतो, शेतात पाणी देतो, ज्यावेळेस पाणी देताना वेगवेगळ्या वाफ्यात पाणी देतो, नाही का? तर त्यावेळेस पाणी देताना कालव्यातून म्हणा, पाटातून पाणी देत असताना त्याच्या इच्छेप्रमाणे तो वळण देत असतो. बाण करणारा बाणाला सरळ आकार देण्याचा प्रयत्न करत असतो. सुतार असेल ओबड धोबड ओंडक्याला आकार देतो. त्याप्रमाणे शहाणे प्रज्ञावान लोक स्वतःला नीती नियमाच्या आधारे, धम्माच्या आधारे काय करतात? स्वतःला वळण देतात. पहा, प्रज्ञावान लोक. आणि समजा त्यांचा स्वभाव कसा असतो? एखाद्या राजवाड्या समोर मोठा खांब असतो, रोवलेला असतो, पहा. आणि तो खांब एवढा खोलवर असं तर कुठलाही किती वादळ वारा भूकंप आला तर त्याचा परिणाम होतो. त्याप्रमाणे ह्या प्रज्ञावान लोकांवरती कुठल्याही निंदा असेल, स्तुती असेल, त्याचा विचलित कधीच होत नाही. त्याचप्रमाणे एखादे खोल तळे असते, ते खोल तळे उथळ पाण्याला खळखळ, छोटा प्रवाह असेल तर खळखळ खळखळ पाणी वाहत जातं. पण खोल तलाव असेल तर ते पाणी कसं शांत असतं, नाही का? फक्त लहरी हलक्याच्या उमटतात त्याच्यावरती. मग त्याच्याप्रमाणे असं त्याप्रमाणे धम्माचे श्रवण केल्याने शहाणी माणसे शांत होतात. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही धम्माचं अध्ययन कराल, ज्यावेळेस तुम्हाला धम्म समजेल, त्यावेळेसच तुमची मानसिक स्थिती, तुमचं मन, तुम्ही शांत व्हाल आणि गंभीर बनाल. सुखाचा स्पर्श होतो, हो, अगर दुःखाचा हो, ते आनंदाने उन्मत्त होत नाहीत, निराशाने खचत नाहीत. आता जीवनात श्रेष्ठ पुरुषाची संगत लाभली पाहिजे. एकले चला, परंतु मूर्खाच्या सहवासात कधी राहू नका. कारण जो स्वतःला शहाणा समजतो तो खरोखर मूर्ख असतो. आणि मूर्खाचे लक्षण बरीच आहेत, महामंगल सूत्रामध्ये सांगितलेले आहेत, इथे मी काय सांगत नाही. तर मूर्ख आयुष्यभर जरी सत्संगत लाभला तरी त्याला सत्संगाचे सत्य समजत नाही. प्रज्ञावान बुद्धिवान माणसाला सत्संगाचे सत्य लगेचच समजते. मूर्खाला कुशल अकुशल कर्म समजत नाही, त्यांना नेहमीच कटू फळे दिसतात. अशा प्रकारे मूर्ख हा स्वतः शत्रू असतो. केस पांढरे झाले म्हणून काय वडील होत नाही. जो सद्गुणी असतो, जो कारुणिक असतो, जो संयमी असतो,
शुद्ध आचरणे शहाणा असतो, अशा लोकांनाच वडील समजलं जातं. तसेच माणूस कितीही बहुभाषी असला, म्हणजे खूप बोलका असेल, देखणा असेल, सुंदर असेल, परंतु त्याच्या मनामध्ये मत्सर असेल, द्वेष असेल, अप्रामाणिकपणा असेल, तर त्याला समाजात मान सन्मान मिळत नाही. फार बोलण्याने पंडित होत नाही, परंतु जो क्षमाशील आहे, जो भय द्वेषापासून मुक्त आहे, तो खऱ्या अर्थाने पंडित होय. फार बोलण्याने माणूस धम्माचा आधारस्तंभ होत नाही. म्हणजे धम्माप्रती खूप बोलत राहिला आणि परंतु म्हणजे तो धम्माचा आधारस्तंभ कधीच होत नाही. जरी अल्पज्ञान असेल, धम्मावर श्रद्धा असेल, तो धम्माचा कधीही हेळसांड करत नाही. तो धम्माचा खरा आधारस्तंभ असतो. जय